ट्रेडिंग की गुंतवणूक? शेअर बाजारात पैसे कमवायचे दोन मुख्य मार्ग. चला, नेमका फरक काय आहे ते पाहूया. तर प्रश्न हा आहे की झटपट नफा कमवायचा की दीर्घकाळात मोठी संपत्ती बनवायची. दोन्ही मार्ग पूर्णपणे वेगळे आहेत. एक लक्षात घ्या, दोन्ही मार्ग चांगले आहेत, पण त्यांचा टाइम फ्रेम, रिस्क आणि स्ट्रॅटेजी मात्र एकदम वेगळी आहे. चला, आधी ट्रेडिंगबद्दल बोलूया. याचा सरळ अर्थ आहे कमी वेळात शेअर्स विकत घ्यायचे आणि विकायचे. ट्रेडिंग म्हणजे वेग. सगळा खेळ टेक्निकल चार्ट्सवर चालतो. आणि हो, इथे रिस्क जास्त तर रिटर्नही जास्त असतो. आता वळूया गुंतवणुकीकडे. इथे कंपनीच्या प्रगतीमध्ये भागीदार होऊन दीर्घकाळात मोठी संपत्ती बनवली जाते. इथे कंपनीचा पाया किती मजबूत आहे हे पाहिलं जातं. गुंतवणूक लांब काळासाठी असते आणि ध्येय असतं स्थिर वाढ. तर मग मूळ फरक काय? खूप सोपं आहे. ट्रेडिंगचं ध्येय आहे झटपट नफा, तर गुंतवणुकीचं आहे संपत्ती निर्माण. हा टेबल बघा. टाइम फ्रेम, ॲनालिसिस, रिस्क आणि मेहनत या चारही बाबतीत दोन्ही मार्ग किती वेगळे आहेत. ट्रेडिंगमध्ये धोका कशाचा असतो? बाजाराची अस्थिरता, चुकीची टायमिंग आणि भावनेच्या भरात घेतलेले निर्णय, हेच मोठे धोके आहेत. गुंतवणुकीतही धोका आहे, पण तो वेगळा. म्हणजे चुकीची कंपनी निवडली गेली किंवा बाजारात मोठी घसरण झाली तर ट्रेडिंग कोणासाठी आहे? ज्यांच्याकडे रोज वेळ आहे, रिस्क घ्यायची तयारी आहे आणि जे पटापट निर्णय घेऊ शकतात. आणि गुंतवणूक कोणासाठी? ज्यांना आरामात, जास्त ताण न घेता दीर्घकाळात मोठी संपत्ती बनवायची आहे. पण थांबा, एक गोष्ट सुरू करण्याआधीच स्पष्ट करायला हवी. एक कटू सत्य. 90% हा आकडा नीट लक्षात ठेवा, कारण हा खूप काही सांगून जातो. जवळपास 90% नवीन ट्रेडर्स सुरुवातीला नुकसान करतात. हो, कारण ट्रेडिंगसाठी खूप अभ्यास आणि अनुभव लागतो. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ट्रेडिंग हे एक स्किल आहे जे शिकावं लागतं आणि गुंतवणूक ही एक शिस्त आहे. तर मग सुरुवात कशी करावी? सगळ्यात उत्तम म्हणजे जास्त लक्ष गुंतवणुकीवर द्या आणि सोबतच ट्रेडिंग शिकायला सुरुवात करा. एक शेवटची पण महत्वाची गोष्ट. ट्रेडिंगमधनं महिन्याचा खर्च भागेल, पण खरी संपत्ती फक्त गुंतवणुकीनेच बनते. Learn stock market. Like, subscribe, click the bell icon. GRY Gurukul Stock Market Training Institute. Learn, trade, grow.